प्रकार चौथा, त्याच्यातला पहिला प्रश्न. 6 व्यक्तींचे सरासरी वय 39 वर्ष आहे. 6 व्यक्तींचे सरासरी वय 39 वर्ष आहे. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 1 ने कमी झाली. सरासरी 1 ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय काढा. तर नवीन व्यक्तीचे वय काढा. प्रश्न वाचा. झालं? बरं, आता मी तर अजून एक्सप्लेन केला नाही, पण मागच्या जर टॉपिक तुम्हाला जमला असेल, तिसरा प्रकार जर तुम्हाला जमला असेल तर हा सोपा आहे, हे की नाही? किती लोकांचं झालंय आपण पाहू बरं, मी एक्सप्लेन न करता. शाबास, व्हेरी गुड. नवीन 3-4 पोरं हातवरती आहे. चला एक्सप्लेनेशन पाहू. आता हा नवीन चौथा प्रकार आपण चालू केलाय. पहिले प्रश्न वाचायचा. 6 व्यक्तींचे सरासरी वय 39 वर्ष आहे. 6 व्यक्ती आणि त्यांचं सरासरी वय किती रे? सरासरी वय 39. 6 व्यक्तींचे सरासरी वय 39 आहे. आलं? पुढे नवीन व्यक्ती आल्याने नवीन व्यक्ती आला म्हणजे किती आले? 1 झाला. 6चे किती झाले? 7 व्यक्ती झाले. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 1 ने कमी म्हणजे मायनस. 39 मधून 1 गेला, किती रे? 38. बस 39 गुणिले 6 काढू. 6 नम अच्छाले 6 त्रिक 18 आणि 5 हे 234. तुम्हाला आडवं नाही येते तर तुम्ही उभं करायचं. 39 गुणिले 6 केलं. इकडे 38 गुणिले 7, 7 8 अच्छाले 7 त्रिक 21 आणि 5, त्याचं उत्तर आलं 266. बरोबर. या दोघांपैकी जो मोठा असेल तो वरती, जो छोटा असेल तो खालती. 266 मायनस 234. 7तून 4 गेले 2, 7तून 3 गेले 2, 2 गेले 0. नवीन व्यक्तीचे वय. बरोबर आलं का? बरोबर आलं असेल तर आता तुमची सरासरी चांगली झाली असं मानायला काही हरकत नाहीये. जमलं तुम्हाला सरासरी. लिहा. ज्या ज्या लोकांना जमलं नसेल किंवा जे नवीन आहेत त्यांनी लिहून घ्या. झाला का? समजताय का? नवीन पोरांना समजताय का? समजताय का? हे गणित समजण्यासाठी त्या माणसाला हे समजलं पाहिजे सरासरी वय 39 म्हणजे काय. सरासरी वय 39 म्हणजे हे 6 लोक आहे ना.
पहिल्याचं 39, दुसऱ्याचं 39, तिसऱ्याचं, चौथ्याचं, पाचव्याचं, सहाव्याचं. 6 लोकांचं वय 39. मग 39 गुणिले 6 झाले 234. मग पुढे त्याने आपल्याला एक काय म्हणतात त्याला, खड्ड पाडलं त्यानं आणि काय विचारलं की याच्यामध्ये एक वाढला. मग वाढला तर वाढला, 6 मध्ये एक वाढला, किती झाले? तो म्हणतो ते समजलं पाहिजे आपल्याला. 6 होते, एक नवीन व्यक्ती आला तर आला, 6चे झाले 7. मग आल्यामुळे काय झालं तर सरासरी 1 न कमी झाली. 1 न कमी झाली तर पहिले 39 होती, आता किती झाली? मग 2 न कमी झाली असती तर 3 न कमी झाली असती तर बस. म्हणजेच काय, जे गणित लिहिलेलं आहे ते वाचायचं आणि वाचलेलं आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानुसार आपण पुढच्या स्टेप घेतो की नाही? पाहू पुढे घेता का तुम्ही. आता 10 व्यक्तींचे सरासरी वय 40 आहे. दहा व्यक्तींचे सरासरी वय 40 आहे. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 2 ने कमी झाली. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 2 ने कमी झाली. तर त्या नवीन व्यक्तीचे वय काढा. तर त्या नवीन व्यक्तीचे वय काढा. आरामशीर वाचा आणि सोडवा. चाळीस गुणिले 10 400. 40 गुणिले 10 400. एक व्यक्ती वाढला, व्यक्ती झाले 11. 40 ची सरासरी 1 न कमी झाली 39. 39 2 न का 2 न 38. 38 गुणिले 11 400. हा बर. आता ही होती गुगली तुमच्यासाठी, जे लोक पीठ मध्ये गणित सोडायला आलते ना त्यांच्यासाठी. तर मग आता तुम्ही सांगा, पहिले जे 10 व्यक्ती होते त्या व्यक्तींची सरासरी किती होती रे? 40. मग टोटल किती झाली? 400. बरोबर का? मग आता नवीन एक व्यक्ती आला, लोक किती झाले आणि सरासरी किती झाली? 38. हा, सरासरी किती झाली? टोटल मारा. 11 8 88. अच्छाले 8. 11 त्रिक 33 आणि 8 बर ठीक आहे, बरोबर आहे. तर मग 418 मायनस 400 उत्तर आलं 18. म्हणजेच तो जो नवीन व्यक्ती आला त्याच्यामुळे काय झालं, सरासरी आपली 2 न कमी झाली. आणि त्याचं नवीन व्यक्तीचं वय किती आलं? 18 वर्ष आलं. मला वाटतं कमी झालं. ठीक आहे, 1 ची सरासरी पकडत होता. नेक्स्ट, नेक्स्ट 5 व्यक्तींचे सरासरी वय 50 आहे. 5 व्यक्तींचे सरासरी वय 50 आहे. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 2 ने कमी झाली. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 2 ने कमी झाली.
तर नवीन व्यक्तीचे वय काढा. पाच व्यक्तींचे सरासरी वय 50 आहे. नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी 2 ने कमी झाली, तर नवीन व्यक्तीचे वय काढा. कोणाकोणात झालं? 50 गुणिले 5 250. 250. नवीन व्यक्ती आला झाले 6. सरासरी 2 न कमी झाले 48. 48 288. 288 वजा 250 38. नवीन व्यक्तीचे वय 38. नेक्स्ट चौथं. 7 व्यक्तींचे सरासरी वय 60 वर्षे आहे 60. 7 व्यक्तींचे सरासरी वय 7 व्यक्तींचे सरासरी वय 60 आहे 60. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 3 ने कमी झाली. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 3 ने कमी झाली, तर नवीन व्यक्तीचे वय काढा. तर नवीन व्यक्तीचे वय काढा. सरासरी कमी झाली 3 ना. पहिले किती होती पाय? शाबास, व्हेरी गुड. शाबास, व्हेरी गुड. साठ गुणिले 7 7 8 56. सॉरी 7 सकम 42. 420. आणि सरासरी 3 न कमी झाली. 60 होती, 60 मधून 3 गेले 57. 3 न कमी झाली ना 57. आणि लोक 1 वाढले, 7 होते पहिले, आता किती झाले 8. 57 गुणिले 8 टोटल झाली 456. वज